सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती देवा देवा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती कोठवरी वाणू याची स्वरूप स्थिती चालविली भिंती मृत्तिकेची चालविली भिंती मृत्तिकेची काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती विद्या मायेचा लागुनी दिवारा ऐसे जगतो धारा बोलविले ऐसे जगतो धारा बोलविले काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा देवा ज्ञानोबाची ख्याती नामा म्हणे आणि तारिले पतित भक्ती केली ख्यात भक्ती केली ख्यात ज्ञान देवे काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती प्रबोधनकार डॉक्टर पंकज महाराज सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात. महाराज, आज आळंदीमध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आपण पुष्पवृष्टी केलेली आहे. काय नक्की मनात भावना आहेत? भावना खूप दाटून आलेल्या आहेत. वारकरी संप्रदायाचं आराध्य ज्यांनी या संपूर्ण विश्वाला एक वेगळ्या पद्धतीने पुढे आणलं ते माऊली ज्ञानेश्वर महाराज वयाच्या 22व्या वर्षी समाधीस्थ झाले आणि तो आजचा दिवस आहे संजीवन समाधी सोहळा. ज्यांच्या समाधी सोहळ्यासाठी मी म्हणेल धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, देव म्हणे स्थळ सिद्ध हे अनादी, येथेच समाधी ज्ञानदेव देव 78 वेळा साधली समाधी, ऐसे हे अनादी ठाव असे. 108 वेळा माऊलींनी यापूर्वी समाधी घेतली. 109व्या वेळी इथे गरुड हनुमंत विठ्ठल रुक्मिणी संत संकादिक मुनी सगळेजण या ठिकाणी होते. आज साक्षात माझा पांडुरंग इथे ज्ञानदेवांसाठी आलेला आहे. माझे महाराष्ट्रातनं वारकरी संप्रदायाचे सगळे ज्ञानोबांवर प्रेम करणारे आलेले आहेत. माझे तुकोबारा ज्ञानदेवांबद्दल म्हणतात, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मद पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी, ब्रह्माधिक जेते तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुढे. ना तुकाराम महाराजांची भावना आहे, तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली, म्हणून ठेवली पायी डोई. माझ्या तुकोबांनी ज्यांच्या पायावर डोई ठेवली, वयाच्या 22व्या वर्षी अमृतानुभव, चांगदेव 65, हरिपाठ हे सगळं कार्य पूर्ण करून ज्ञानदेवांनी समाधी घेतली. आणि हा सोहळा म्हणजे वारकरी संप्रदायाचा जीवाभावाचा आहे. त्या काळात देखील नामदेवांनी जे वर्णन केलंय की नामदेव म्हणतात की निवृत्तीनाथांना दुःख झाले तेव्हा तुम्ही त्यांना सावरा. आणि त्यावेळी ज्ञानदेवांना स्वतः पांडुरंग विचारतायत, ज्ञाना माग काहीतरी पाहिजे, तुला काय पाहिजे माग. मी पसायदान पाहिलं तर हे माझ्या ज्ञानदेवांचं मागणं आहे. हे माझे ज्ञानदेव. ज्यावेळी देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. ज्ञानदेव ज्यावेळी समाधीला निघालेले आहेत ते वातावरण अतिशय कारुण्य. एका बाजूला नामदेव महाराज त्यांचं संपूर्ण
कुटुंब आहे, गोरोबा आहे, चोखोबा आहे, बंकोबा आहे, ते सगळेच संत आहेत. आणि या मांदियाळीत माझी मुक्ताई आहे. त्यावेळी नामदेव महाराज म्हणतात, ज्ञाना तुझ्या कासेचे मी वासरू, तू गाय मी वासरू, तू माय मी लेकरू, ज्ञाना मला सोडून जाऊ नकोस. त्यावेळी मुक्तेने कवटाळावं माझ्या ज्ञानाला आणि सांगावं, दादा तू निघालास, अरे आई वडील गेले त्यावेळी तू म्हणाला होतास ना मी तुमची आई आणि मीच तुमचा दादा, दादा आता आम्ही कुणाकडे पाहू. त्यावेळी ते निवृत्ती दादांकडे पाहतात, सोपाना मुक्ताला त्यांच्या ताब्यामध्ये देतात आणि ज्ञानदेव समाधीस्थ होतात. ज्यावेळी समाधीकडे जातात त्यावेळी ज्ञानदेवांना स्वतः पांडुरंग आणि संत साक्षी असतात. त्यावेळी माझे ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर, भीममुद्रा लावतात. ही संजीवन समाधी आहे आणि या संजीवन समाधी विश्वातली एकमेव आहे. इथे आजही आमचे ज्ञानोबा आहेत, ते इतरांवर कृपा करतात. जनाबाईवर कृपा केली, संत विठाबाईवर कृपा केली, नाथबाबांवर कृपा केली, तर वारकऱ्यांवर देखील त्यांची कृपा आहे. आणि म्हणून आजच्या दिवशी माझे नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. माझ्याही भावना दाटून आल्यात. माझ्याबरोबर आजच्या सोहळ्यासाठी जे महालक्ष्मी एव्हिशनचे मालक दत्ताभाऊ बोते पाटील माझे मित्र आहेत. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून 1000 लोकांचा स्टाफ आहे. 4 चॉपर आहे, 1 जेट आहे. त्यांची इच्छा होती, महाराज कार्तिक एकादशीला तुमचा वाढदिवस आहे. माझी आई म्हणजे त्यांच्या आई दत्ताभाऊंच्या या ताई आणि दत्ताभाऊंचे वडील म्हणजे अण्णा यांच्यासोबत तुम्हाला ज्ञानदेवांच्या समाधीवर पुष्पवृष्टी करायची आहे. इंद्रायणीवर जिथे ज्ञानदेवांचा जन्म झाला त्या आळंदीमध्ये, जिथे ज्ञानदेवांना बहिष्कृत केलं त्या सिद्धबेटामध्ये ज्यांच्या भावंडांच्या आशीर्वाद आहेत, इथे आपण सगळ्यांनी आज पुष्पवृष्टी केली. माझा ज्ञानदेव जगाचा श्रीमंत संत आहे. माझे तुकोबा जगाचे श्रीमंत संत आहेत. मी दत्ताभाऊ बोते पाटलांना मनापासून धन्यवाद देतो की तुमची उत्तर प्रगती होत राहील. तुम्ही आज सोहळ्याच्या निमित्तानं हे जे चॉपर अवेलेबल करून दिलं, सगळा खर्च तुम्ही केलात. तुमच्या प्रती ज्ञानदेवांच्या असणाऱ्या भावना ज्ञानदेव तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्ष्मण सर, आपण TV9 आणि आपण सगळेजण या ठिकाणी आहोत. आज आमची असणारी आई, माझ्या दत्ताभाऊ बोतेंची आमची ताई आणि ज्यांनी जन्म दिला आहे आमचे अण्णा दत्ताभाऊंना, खूप साधी माणसं, पण शून्यातलं विश्व निर्माण केल्यानंतरही माझ्या ज्ञानोबांना विसरले नाही, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खरं तर महाराज तुम्ही खूप भावनिक झालात, परंतु एक वारकरी आणि माऊलींचं ते एक प्रेम आहे, तो प्रेमाचा एक म्हणायचा की आपले पण आहे. परंतु जो संजीवनी सोहळा आहे म्हणजे संजीवनी समाधी घेतली, त्याचं वेगळं पण नक्की काय? बऱ्याच समाध्या आहेत त्या विश्वामध्ये. काही जिवंत समाधी पण घेतात, परंतु ते देहत्याग त्यांचा होतो. परंतु माझ्या माऊलींनी संजीवन समाधी केली, भीममुद्रा लावली. पांडुरंगा समोर त्यांनी भीममुद्रा लावून जे आपलं तत्व आहे, ते अग्नितत्व, जलतत्व, वायुतत्व, आकाश तत्वात, पृथ्वी तत्व सुरुवातीला त्यांनी जलतत्वात आणलं, तिथून मग अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाश तत्वात. ते माझे माऊली आजही आहेत. स्वतः पांडुरंग म्हणताय, सोपाना तुझ्या समाधीला ज्ञानदेव पण आपल्या सोबत असतील. आणि म्हणून ही संजीवन समाधी अखिल विश्वामध्ये एकच आहे. नाथ संप्रदायामध्ये जो हठयोग आहे, त्या हठयोगाच्या माध्यमातून संजीवन समाधी घेणारे या संपूर्ण विश्वामध्ये एकमेव ज्ञानदेव आहेत. आजही नामदेवबाबा ज्यावेळी गेले, जनाबाईंना ज्यावेळी त्यांनी ज्ञानदेवांनी दृष्टांत तुम्ही समाधी दाखवली, संत विठाबाईंना दाखवली, तो नैवेद्य जो आहे, ही फुलं जी आहेत ती आजही समाधी टवटवीत आहे. ते सगळं वर्णन माझ्या संतांनी केलेलं आहे आणि ज्ञानदेव आजही सगळ्यांना कृपा करतायत. माझ्या ज्ञानदेवांचं साहित्य उद्याच्या जगाला तारणारं आहे आणि म्हणून या सगळ्या दृष्टीने ही संजीवन समाधी विश्वातली एकमेव आहे जी माझ्या ज्ञानदेवांची आहे. खरं तर संतांचे विचार हे जगण्याची एक ऊर्जा देत असतात. सध्याच्या घडीला तरुणाईसाठी किंवा एकंदरीतच विश्वासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार कितपत योग्य आहेत, परंतु आता सध्या पाहायला गेलं तर सध्या समाजातले हे विचार कुठेतरी लोप पावत चालले आहेत. तर तरुणाईसाठी काय आव्हान कराल? खरं तर सगळ्यात महत्त्वाचं आजचा जो तरुण आहे त्याने विचार केला पाहिजे. लहानपणी बहिष्कृत केलेले ज्ञानदेव, आई वडिलांविना जगलेले ज्ञानदेव, छोटीशी मुक्ता, छोटासा सोपाना, निवृत्ती दादा यांना घेऊन जगामध्ये टंका, वेदांचा अर्थ सांगतात, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मची केले सांगतात. आत्ताची जी तरुण पिढी आहे, जी स्ट्रेसमध्ये आहे, जी डिस्ट्रॅक्शन मोडमध्ये आहे, ज्यांना खूप ताणतणाव आहे, डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, त्यांनी कधीतरी ज्ञानेश्वरीहून हात फिरवावा. ज्ञानेश्वरी म्हणजे क्वांटम मॅकॅनिक्स आहे आणि न्यूटन फिजिक्स पाहिजे असेल तर ते अमृत अनुभव आहे. आता पै माझे एक अंश हे जगव्यापिले असे, या लागी भेटू सांड विसरीचे साम्य भज म्हणणारे ज्ञानदेव आजच्या तरुण पिढीने समजावून घेतले. तर ज्ञानेश्वरीमध्ये सगळे उत्तर आहेत, तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये सगळी उत्तर आहेत. दुरितांचे तिमिरे जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात, असं म्हणत आम्हाला जगण्याचं पसायदान शिकवणारे
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आज 750वा समाधी संजीवन सोहळा आळंदीमध्ये साजरा होत आहे. सध्या आपण आळंदीवरती आहोत आणि हेलिकॉप्टरमध्ये आहोत. मी TV9च्या सर्व प्रेक्षकांना आम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य दाखवणार आहोत. मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की आपण आळंदीची इंद्रायणी नदी काठी जमा झालेला हा वारकऱ्यांचा मेळा आपण पाहत आहोत. खरं तर महालक्ष्मी ग्रुप यांच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलेलं आहे. सध्या आपल्यासोबत पंकज महाराज गावडे हे आपल्यासोबत आहे. लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी जय जय राम 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 जय जय राम